नर्मदे हर. मागच्या अपडेटमध्ये तुम्हाला जो सूर्यास्त दाखवला तेव्हा दुसऱ्या आश्रमामध्ये झोपून आम्ही दुसऱ्या दिवशी ह्या तपोवन नावाच्या आश्रमामध्ये पोचलो. अतिशय सुंदर जागा होती, नर्मदा तटावरच होती आणि इथे या गायींचं संगोपन केलं जातं अतिशय प्रेमाने. गोशाळा होती आणि इथले एक तपस्वी होते जे तिथे खूप तपस्या करतात. त्यांचं दर्शन होत नाही, पण इथे राहिल्याने आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि इथली छान व्हायब्रेशन्स घेऊन आम्ही दुसऱ्या दिवशी ही जागा सोडली. तपोवन आश्रमातून निघाल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला जे लागलं ते हे पाऱ्याचं शिवलिंग असलेलं मंदिर. पाऱ्याचं शिवलिंग अख्ख्या भारतामध्ये 2च ठिकाणी आहे आणि आपल्याला माहिती असल्याप्रमाणे पारा हा एकत्र राहू शकत नाही, त्यामुळे त्याचं शिवलिंग कसं बनवलं असेल हे एक अद्भुत हा चमत्कार आहे. म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे. इथलं पाऱ्याच्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. इथे आम्हाला कुंभेश्वर महादेव म्हणून एक नर्मदा तटावरच हे स्थान होतं. विविध देवांची मंदिरं होती. इथे आम्हाला स्वामी समर्थांचं पादुका इथे ठेवलेले आहेत आणि ही एक दुर्गा मातेची ही एक सुंदर मूर्ती इथे होती. इथे आम्हाला श्रीसूक्त म्हणावंसं वाटलं. इथे उभं राहून आम्ही श्रीसूक्त म्हणण्याचा आनंद घेतला. आदित्यवर्णे तपसो आधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽसुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिवृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपह्वये श्रियं चंद्रां प्रभास. कुंभेश्वर महादेवाचं आणि तिथल्या दुर्गा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आता या अतिप्राचीन हनुमंतेश्वर या ठिकाणी आलो. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे खुद्द हनुमानांनी तपश्चर्या केली होती. जेव्हा रावण युद्धामध्ये त्यांच्या हातून ब्रह्महत्येचं पाप घडलं आणि ते जेव्हा इथे शंकराला नमस्कार करायला आले तेव्हा तिथे त्यांना नंदीनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की ब्रह्महत्येचं पाप क्षालन करण्यासाठी तुम्हाला तपश्चर्या करायला लागेल. तर ही ती हनुमंतांची तपोभूमी जिथे शिवलिंग प्रस्थापित केलेलं आहे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शंकरांनी त्यांना दर्शन दिलं तेव्हा. आणि मूर्तीचं वैशिष्ट्य असं की नॉर्मली आपल्याला गदा घेतलेली हनुमानाची मूर्ती असते, पण इथे तुम्ही बघाल तर एक हात त्या छातीवर आणि एक हात मस्तकावर असं ठेवून पापाचं प्रायश्चित्त घेतल्याची ही मुद्रा आहे हनुमंतांची. अतिशय वेगळी मुद्रा होती. हे जे शिवलिंग आहे अतिशय सुमधुर आवाजात तल्लीन होऊन इथले ही पुजारी फॅमिली आहे ती पूजा करतानाचा आनंद आम्हाला घेता आला. तुम्ही पण ऐका. ती मनापासून तल्लीन होऊन ह्या मैया इथे शंकर भगवानांची पूजा करतायत. हे रामपंचायतन बघून आता आमचा तटावरचा प्रवास सुरू होणार होता आणि आता तुम्ही बघालच हा प्रवास कधी अतिशय विलोभनीय तर कधी अतिशय खडतर होता. मैयाचं पात्र किती विस्तीर्ण अशा विस्तीर्ण पात्राच्या कडेकडेनी आणि आम्हाला जे अनुभव आले नव्हते ते सगळे ह्या प्रवासामध्ये आले. कारण अगदी तुम्ही बघताय इकडे एकीकडे अतिशय नदीचं पात्र आहे आणि बरोबर मार्ग काढत पुढे जावं लागतं. त्यामुळे दुसरा मार्गच उरत नाही. जर आपण पाय विसरून चालत नाही, कुठला ॲक्सिडेंट होऊन चालत नाही, कारण आपल्याला
परिक्रमेचा पुढचा बराच पल्ला गाठायचा असतो. त्यामुळे जपून चाल पोरी जपून चाल मध्ये इथे येतो. आणि अतुल आमचा परिक्रमा लीडर जागोजागी मला अशा अवघड जागांवरून नॅव्हिगेट करून व्यवस्थित कॉन्फिडन्सनी. पूर्ण घरीतनं येऊन आपल्याला जायचं पुढे, पण आपल्याला करायची क्रॉस ही नदी नर्मदे. अतुलता तुम्ही समोर आहे ती मैया. क्रॉस करायला आपल्याला ही नदी दाखवतो. ही नदी आम्ही होडीनी क्रॉस केली. बोट दोघात तिकडे जायचं. बोट म्हणजे छोटीशी बोट असते, पण तुम्ही पाण्याचा फोर्स बघता इथे. नर्मदे. हे पाठीवरचं ओझं आणि त्या बोटीत चढतानाच इतकं हेनकळायला होतं की म्हणजे मनातून तर खूप धाकधूक आणि भीती असते. तरी पण तुम्ही साहस इथे देवाच्या कृपेमुळेच करू शकता याचा माझ्यावर याचा पूर्ण विश्वास माझा बसलेला आहे. आम्ही आता ही नदी क्रॉस करून आम्ही शुकदेवाच्या मंदिराकडे चाललो होतो. आणि ते पण असं पाण्याचा सॉलिड वेग आहे. वरती ऊन खूप होतं, ऊन प्रचंड होतं. सो ही नदी क्रॉस करून तुम्ही बघताय अशी छोटी बोट वल्हवणारी. आम्ही या शुकदेवाच्या मंदिरामध्ये आता पोचलो आहे. इथे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे हे जे शुकदेव आहेत त्यांनी इथे तपश्चर्या केली होती. त्यामुळे ह्या मंदिराचं खूप प्राचीन महात्म्य आहे. आणि तुम्ही ह्या मंदिराचा एंट्रन्स बघताय. असे पूर्वी कसे गडांचे दरवाजे वगैरे असायचे लाकडी मोठे, तसा हा अतिभव्य असा लाकडी मोठा दरवाजा होता. आणि इथले पुजारी खूप मनोभावे इथे शुकदेवाच्या शंकराच्या पिंडीची सेवा करत होते. ते बघून खूप बरं वाटलं. इथून असंच आम्ही अजून शंकराची स्थानं होती त्या शंकराच्या स्थानांना वाटेतल्या भेट देत देत आमचा प्रवास पुढे चालू होता. असंच एका आश्रमामध्ये आम्हाला ही भोजन प्रसादी मिळाली. अतिशय दमून भागून तुम्ही जेव्हा कुठल्या आश्रमामध्ये पोचता आणि तुम्हाला असं ऐतं जेवण मिळतं तेव्हा प्रत्येक घास हा मैयाचा प्रसाद म्हणून खाल्ला जातो. सो तुम्ही बघताय हा आमचा सगळा आश्रमामध्ये पोचलो. प्रचंड गर्दी होती आश्रमामध्ये. पण देवाचं नाव घेतल्याशिवाय कोणी पुढचा म्हणजे जेवण करत नाही इथे. इथले जे ते महंत आहेत खूप प्रेमळ होते. खूप आग्रहाने ते लोकांना वाढून हेच आज राहायचं आहे म्हणजे प्रेमानेच सगळे कृपा आहे. हा आमचा कार्तिकेश्वरी अशा तऱ्हेने नर्मदे हरचा जयघोष प्रसादी घेतली आणि आमचा इथला दिवस संपला. नर्मदे हर. पुढच्या अपडेटमध्ये थोड्याच दिवसात भेटूया.